काही लोक खोटं बोलण्यामध्ये एवढे पटाईत असतात ना की त्यांच्यावर आपल्याला विश्वास बसून जातो. तर खरं आणि खोटं याच्यातला जर फरक ओळखता आला तर नात्यामध्ये होणारा त्रास आपण थांबवू शकतो. तर लायर म्हणजे काय किंवा लायर लोकांना कसं ओळखायचं ते आता आपण पाहूया. आणि अशी जी लोक असतात ना ती लायर असतात. खरं ती स्वतः काही करू शकत नाही पण दुसऱ्याने केलेलं त्यांना बघवतही नाही. अशा लायर लोकांना नेमकं ओळखायचं तरी कसं आणि त्याची लक्षणे काय असतात ती जर तुम्ही ओळखलीत ना तर कोणीही तुम्हाला फसवू शकणार नाही किंवा नात्यामध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवायला हवा त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. आणि जो विश्वासघातकी आहे त्याच्यापासून तुम्ही 4 हात पहिलेच लांब व्हा. तर हे आपल्याला कोणी शिकवत नाही. या अशा गोष्टी अनुभव शिकवत असतो. कोणी आपल्याला सांगत सुद्धा नाही या गोष्टी. आपल्याला जसे जसे अनुभव येत जातात ना तेव्हा तसं आपण अनुभवाने शिकत जात असतो. तर असेच आलेले अनुभवातनं काही पॉईंट साईडला काढलेत. ते पॉईंट मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्ही सुद्धा खरं खोटं म्हणजे खरं माणूस आणि खोटं माणूस म्हणजे म्हणजे खरेपणा असलेला माणूस आणि खोटेपणा असलेल्या माणसामधला फरक तुम्ही ओळखू शकाल. लोक जी असतात ना जी लायर असतात किंवा खोटेपणा करणारी असतात अशा लोकांची देहबोली लगेच बदलते. पहिल्यांदा हे स्टीफ असतात आणि नंतर अचानक ते ॲक्टिव्ह होऊन जातात किंवा ओव्हर रिॲक्ट करणं म्हणजे ज्याला म्हणतात तसं करतात. समजा एखाद्याकडे खोटेपणा असेल तर पहिला तो शांत येईल आणि जसं वाटतं आपण पकडण्यात येऊ किंवा आपल्यावर जे काही त्याने वाईट कर्म केलं असेल किंवा वाईट बोलला असेल त्यात आपल्यावर परतते की काय असं जेव्हा वाटेल तो लगेच ओव्हर रिॲक्ट होऊन गडबडेल. असा स्वतःला सिद्ध करण्यासाठी लागेल किंवा स्वतःचा चूक किंवा स्वतःची चूक कुणाच्या तरी डोक्यावर थापण्याच्या तयारीत असेल. अशी माणसाची जेव्हा हालचाल होते ना बॉडी रिॲक्शन तुम्ही बघा तो ती व्यक्ती समोर आहे आणि लगेच जर ह्याच्यामध्ये काही बदल जाणवला अगदी अचानक ती व्यक्ती जर ऍक्टिव्ह झाली ना तर समजून द्या डिफॉल्टी माणूस आहे. अशी माणसं जी असतात ना ज्यांच्या मनात खोटेपणा असतो काहीतरी खोटं बोलते काहीतरी वाईट वागून आलाय हा माणूस कधीच तुमच्या नजरेला नजरे देऊन बोलणार नाही. तो इकडे बोलणार तिकडे बोलणार तुमच्याकडे बघणार नजरेत नजर देणार नाही. जो लायर असतो ना कधीच डोळ्यात डोळे घालून बघत नाही. त्याची हिंमत तेवढी होतच नाही की डोळ्यात डोळे घालून बघण्याची. तो तुम्हाला सांगत असेल पण तो इकडे बोलत असेल हो हो असं असं म्हणजे रिॲक्शन त्याची इकडे तोंड असेल इकडे नजर असेल तुम्ही हात समोर पण तो तुमच्याकडे बघणार नाही. मग समजून जा असा माणूस सुद्धा एक नंबरचा खोटारडा लायर आहे. समजा एखाद्या आता तुम्ही 4-5 घरातले नातेवाईक आहात किंवा मित्र आहात कोणीही असू दे तुम्ही 4-5 जण आहात आणि एखाद्या टॉपिकवर तुम्ही बोलताय आणि समजा एखादी व्यक्ती जास्तीचं स्पष्टीकरण देत असेल किंवा माझंच बरोबर मी सांगतो तेच तुम्ही ऐका अशा टाईपमध्ये असेल आणि अननेसेसरी नॉलेज तो इतरांना देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशी व्यक्ती सुद्धा आयुष्यात स्वतः काही करणार नाही. तो लायरच असतो आणि इतरांनी सुद्धा काही चांगलं केलेलं त्याला बघवत नाही. म्हणून काय करतो मी श्रेष्ठ मी बोलतो तेच तुम्ही ऐका मी करेन तीच पूर्व दिशा असं त्याची मेंटॅलिटी असते आणि तो प्रत्येकावर हे लादण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा नातेवाईकापासून किंवा अशा मित्रापासून किंवा अशा स्वभावाच्या व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल किंवा तुमच्या नजरेत असेल किंवा तुमच्या संपर्कात येत असेल तर आधी संपर्क तोडलेला चांगला. समजा एखाद्या व्यक्तीचा अचानक पिच बदलत असेल ना पिच म्हणजे समजा तुम्ही बोलत असाल तर अचानक शांत हळू आवाजात सगळं बोलणं चालू आहे व्यवस्थित सगळे आपली मतं कोणाचंही टेम्परेचर अचानक याचं एक तर टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल. अशी व्यक्ती जर असेल ना तर ती व्यक्ती सुद्धा लायर असते. ती व्यक्ती सुद्धा अचानक कोणी का जर तुझ्या मनात पाप नाही तू जर काही वाईट केलं ना तू अचानक कशाला घाबरशील किंवा अचानक तू असा स्वतःला बचाव करण्यासाठी मोठमोठ्याने का बोलशील. मग समजा आवाजामध्ये कोणाच्या वर खाली असं प्रकार होत असेल अचानक एखाद्याचा आवाज वाढत असेल एक अचानक कमी होत असेल आवाज तर समजून द्या की हा व्यक्ती सुद्धा काही चांगला नाहीये. खोटेपणाचा हार घातलेलाच माणूस आहे हा. याच्यापासून लांब राहिलेलं बदल कधीतरी आपली फजिती कडून निघून जाईल. अशा व्यक्तीमध्ये अजून एक प्रकार असतो थेट प्रश्न किंवा उत्तर देणं हे लोक टाळतात. समजा आपण आपल्याला काही बोलायचे आपण समजा अशा एखादी व्यक्ती असेल आणि आपण त्याशी बोलत असतो तर ती व्यक्ती समजा थेट उत्तर देत नसेल किंवा थेट प्रश्न करतही नसेल किंवा थेट उत्तरही देत नसेल त्या विषयावर बोलणं समजा टाळतच असेल म्हणजे टाळाटाळणी करणे असा प्रकार जर होत असेल तर ही व्यक्ती सुद्धा काही धडातली नाही. ह्याच्यावर विश्वास ठेवूच नाही आपण. तुम्हाला ते मायक्रो एक्सप्रेशनचा प्रकार माहिती आहे का.
आपण बोलतो आणि अचानक एखाद्या चेहऱ्याचा रंग बदलून जातो. अचानक त्या व्यक्ती हसत असेल तर एकदम नर्वसपणा येतो. अचानक त्याच्यामध्ये तो गिल्टीपणा येतो. असं फेस एक्सप्रेशन असतात बघा. अचानक एक तर बोलता बोलता गप्प होते. यांना जर कुठेतरी इव्हेंटमध्ये गेला, अशा बायकांच्या बाबतीत भरपूर होतं. आपण समजा बारशाला गेलो असो, कुठे पूजेला गेलो असो किंवा एखादा कार्यक्रम असेल घरचा, तर असं आपण बायका असताना एखादी बाई अशी 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 असते अचानक एकदम एकदम सगळं चांगलं चालू असतं आणि एखादी दुसरी बाई आल्यानंतर हिच्या चेहऱ्यावरचे रंगच उधारलेले असतात किंवा ती एखादी व्यक्ती काहीतरी बोलल्यानंतर यांना थोडासा गिल्टीपणा येतो किंवा ते एक्सप्रेशन बदलतं, त्यांचा मूड पूर्ण ऑफ होऊन जातो. तर अशा बायका सुद्धा असतात, त्यांच्यापासूनही सावध राहा. काय माहिती त्यांच्या मनात काय चालू असेल, काहीतरी असेल म्हणून तर असं झालं असेल ना. नॉर्मल जर असेल, मी कुणाचं काही वाईट केलंच नाहीये तर मी का नाराज होणार, मला का गिल्टी वाटेल, माझ्यामध्ये का गिल्ट येईल. आणि मनात जर गिल्ट असेल तर तो तोंडावर यायला जास्त वेळ नाही लागत ना, 2 मिनिटात गिल्ट तोंडावर येऊन जाईल. स्पीड गेटिंग. आता हा प्रकार तुम्हाला ऑफिस सारख्या ठिकाणी बघायला मिळेल. एखादी व्यक्ती उगाच हात हलवतीये, पाय हलवतीये, नख चावण्याचा प्रकार असतो. त्यानंतर उगाचच खुर्चीवर हालचाल करत आहे, इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, फीड गेटिंग सारखा प्रकार. तर अशी व्यक्ती जर असेल तर ती व्यक्ती सुद्धा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची नसते. खोटेपणा तिच्यात भरलेला असतो पूर्ण. कधी कोणाचा घात करेल हे सांगता येत नाही. अशा व्यक्तींकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा विश्वासातली एखादी गोष्ट अशा व्यक्तींना चुकूनही सांगू नये, कारण ह्या व्यक्ती कधी तुमचा घात करतील हे सांगता येत नाही. तर ही सगळी जर लक्षणे जर तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील किंवा तुमच्या मित्रांमध्ये असतील, ऑफिसमधल्या स्टाफमध्ये कोणामध्ये असतील, तर अशी व्यक्ती थोडी घातकच आहे. ती खोटं बोलण्यात पटाईत असेल, विश्वासघात करण्यात हुशार असेल, म्हणजे ही व्यक्ती फक्त तुम्हाला धोक्यात टाकण्यासाठीच आलेली असते. आपल्या आयुष्यामध्ये काही कशी पानं असतात ना, काही कडू पदार्थ असतात आपल्या आयुष्यामध्ये, कडू क्षण घेऊन आलेले असतात. तर काही कडू क्षण जे असतात ते ह्या व्यक्ती आपल्या लाईफमध्ये घेऊन येतात. तर हे कडू क्षण आपल्या लाईफमध्ये नको असतील तर अशा माणसांना ओळखायला शिका. तर हे सगळे पॉईंट जर कुठच्या व्यक्तीमध्ये दिसत असेल तर तिला आधीच तुम्ही लांब करा, तिच्यापासून थोडं अंतर ठेवून. असं नाही की नातं तोडा, रिलेशन तोडा, असं नाही, पण त्यांच्यावर विश्वास जास्त ठेवू नका, कारण आपला विश्वासघात कधी होईल हे सांगता येत नाही. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.